पती आणि पत्नीमध्ये वाद होणे हे काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा आखताना दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेचच सुटतात, तर काही वेळा ते विकोपालाही जातात. परिणामी मोठमोठ्या गुन्हेगारांच्या घटना घडतात. असाच काहीसा प्रकार परभणीत घडला. एका पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अवताच्या पासने तिच्या शरीरावर सपासप वार केले. यामध्ये पत्नीचं जागीच निधन झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या करवली येथे घडली. ज्योती गिरी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश गिरी याला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत ज्योती आपल्या 2 मुलांसह शेत आखाड्यात राहत होती. आरोपी सतीश गिरी याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. गुरुवारी ज्योती आणि सतीशमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की सतीशने आवताच्या लोखंडी पासने ज्योतीवर हल्ला केला. यामध्ये ज्योतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने तिचं जागीच निधन झालं. दरम्यान सतीशने ज्योतीची हत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर बोरी पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी आरोपी सतीश याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.